गोपा गोपा काय गोपा मोठ्या काकीसाठी काही वेळ आहे का नाही? वेळ तर नाहीये, पण तू बोल. तू काय मतलबाशिवाय कोणाला भेटायला येणार नाहीच. आता आपली पोरं मोठी व्हावी, त्यांची प्रगती व्हावी, असा मतलब असण्यात काय गैर आहे? मी मोठी, तसं माझं मनही मोठं. तुझं आणि मन मोठं राहिलं, पण तुझ्या अंता काकाचं मन मोठं होतं हे तर मान्य करशील ना? स्वतःच्या पोरापेक्षा जास्त जीव होता तुझ्यावर. व्यंकट भाऊजींनी पाठ फिरवली, पण तुझ्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव पण दिलाय. आहे ना लक्षात? आहे. तू हे सगळं आत्ता का सांगतेस? त्या उपकारांच्या परतफेडीची वेळ जवळ आली. कळेल असं बोल ना. तुझा लहान भाऊ अधोक्षर निवडणुकीला उभा राहतोय. मग मी काय करू? सांगते. स्पष्टच सांगतो, अधोक्षची तेवढी लायकी नाही. का उभा राहतोय तो निवडणुकीला? कारण तू उभा राहणार आहेस हे त्याला माहिती नाही म्हणून. म्हणजे मला फक्त इतकंच वाटतंय का तू निवडणुकीला उभं राहावं. काय फायदा आहे? म्हणलं तर 100 फायदे. आता किती दिवस झाले तू इथं गावात आलास? गावात सोड, तुला घरात सुद्धा कोणी किंमत देत नाही. निवडणुकीला उभं राहिलास, जिंकलास, तर गावात घरात सगळीकडे किंमत राहील. वर काम करण्याची संधी मिळेल. तू मला तुझ्याच मुलाच्या विरोधात उभं राहायला सांगतेस, ते पण मी त्याच्यापेक्षा सरसच आहे हे माहिती असून सुद्धा. कमाल आहे. तुला माहिती आहे ना, त्याच्या विरोधात उभं राहिलो तर मीच जिंकेन. अधोक्षचं सोड, तुझ्यासाठी इथं आली. तू जर निवडणुकीला उभं राहिलास तर तुझ्या भविष्याची जबाबदारी माझी. आणि ज्याच्या पाठीशी मोठ्या बाई असतात तोच उमेदवार विजयी होतो. एक विचारू? माझं प्रपोजल मान्य असेल तर. एवढा नालायकपणा जन्मजात होता का काही वेगळा कोर्स करावा लागला? क्या बात. मला माझी जुनी आनंदी काकू आज परत एकदा तळपताना दिसली. त्या कार्टीला खेचायचं असेल तर तुला ही निवडणूक जिंकावीच लागेल. गोपा, अभिनंदन करायचंय का आशीर्वाद द्यायचाय? मी स्वयंभू आहे. डॉक्टर स्वतःच्या जीवावर झालो आणि आता सरपंचही होईल. तू का केलंस हे असं? मी डॉक्टर झाल्यावर असं विचारलं नाही तो. मग आता उमेदवारीचा अर्ज भरल्यावरच का? आणि राजकारणात माझ्यासारखे हुशार लोक आले पाहिजेत की नको? अरे अधोक्षज भाऊ आहे तुझा. मग मग काय? उमेदवारीचा अर्ज भरण्याचा अधिकार लोकशाहीनुसार जसा त्याला आहे ना, तसाच मला सुद्धा आहे. मान्य आहे ना मला, पण म्हणून तू तुझ्या भावाच्या विरोधात निवडणूक लढणार आहेस? आणि ते सुद्धा त्या मोहितरावाची साईड घेऊन? अरे तो मोहित
मोहितराव कसा आहे तुला चांगलंच माहितीये. तूच मारली होतीस ना त्याच्या मुस्कटात. तो माणूस तुला कधीच नाही आवडलाय. नाही अगं, काळ बदलतो, तशीच माणसं सुद्धा बदलतात. आणि त्यांनी स्वतःहून पाठिंबा दिलाय मला, मी मागितला नाहीये. ते काही असो, पण तरी तू जे करतोयस ते चूकच आहे असं मला वाटतंय. तुमच्या वाटण्यानं ते चुकीचं होणार नाहीये व्यंकट महाराज. आणि राजकारणामध्ये परमनंट असं काही नसतं. आता एकाच कुटुंबातून आई मुलगा, भाऊ भाऊ, काका पुतण्या एकमेकांविरुद्ध निवडणुकीला उभे राहिल्याची उदाहरणं आहेतच की. हो आहेत ना, पण एक लक्षात ठेव, पण हे राजकारण मला आपल्या घरामध्ये सुरू व्हायला नकोय. मग हेच तुम्ही अधोक्षजला सांगा. तो त्याचा उमेदवारीचा अर्ज मागे घेऊ शकतो. कारण त्याला या गावच्या लोकांनी उभं केलंय. मग हेच मी सुद्धा म्हणू शकतो. हा, फक्त गावातले ते लोक अधोक्षजच्या विरोधातले. गोपाळ, तुझं कसं आहे माहितीये का? लहानपणापासून तू फक्त स्वतःच्या मनाचा विचार करत आलास. जे तुला वाटलं तेच तू केलंस. तू इतरांच्या वाटण्याचा कधीही काही विचार केलेला नाहीस. आजपर्यंत मी तुला काही बोललो नाही, पण आज काय पण आज तू संपूर्ण गावासमोर माझी मान खाली घातलीस. कारण आज तू दिग्रसकरांच्या घरामध्ये उभी फूट पाडतोयस. आणि मला हे अजिबात सहन होत नाहीये. आणि अधोक्षशी तर तू बरोबरी करूच नकोस गोपाळ. तो या निवडणुकीमध्ये उभा आहे याचं कारण त्या मोहितरावची भ्रष्ट सत्ता त्याला उलथवून टाकायची आहे, म्हणून उभा राहिलाय तो. स्वार्थ नाहीये त्याचा. तुझी कुठली भावना आहे रे गोपाळ? अरे तुला तर या गावामध्ये राहायचं सुद्धा नव्हतं. आवडत नाही ना तुला हे गाव? मग आज तुला चक्क अचानक विठूच्या वाडीचं सरपंच व्हायची इच्छा झाली आणि तू निवडणुकीला उभा राहिलायस. हे उभं राहण्यामागे कसलंही नैतिक अधिष्ठान नाहीये गोपाळ. नैतिक अधिष्ठान? मला त्याची गरज सुद्धा वाटत नाही. हो, मग माझा तुला सक्त विरोध असेल. मग त्यात नवीन काय आहे व्यंकट महाराज? आजपर्यंत कधी तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलाय, ते तुम्ही आज उभे राहणार आहात. आठवतंय ना? मरायला सोडून दिलं होतं तुम्ही. माझा काका होता ना, म्हणून मी जगलो. गोपाळ, किती काळ तू तेच बोलणार आहेस? तू माझी बाजू कधी समजून घेणार आहेस? आणि माझी बाजू ती तुम्ही कधी घेतली समजून? माझ्याकडे वेळ नाहीये, त्यामुळे माझ्यासाठी हा विषय इथेच संपला.
अधोक्षज, मोठा भाऊ म्हणून तुला निवडणुकीसाठी शुभेच्छा. जो योग्य उमेदवार असेल ना, तो जिंकेल. गोपाळ, अरे ऐक ना यांचं. सासूबाई, तुमच्या कर्तृत्वासमोर विंजे सरकार नतमस्तकच होतात. एकाच आखाड्यात तुम्ही दोन भावांना आमने सामने आणलं. कसं जमलं होतं मला? आता ते पण मीच सांगू का? शोधा, तुम्ही काहीतरी शोधा. सासूबाई सासूबाई, तुमच्या पायाचं तीर्थ आहे ना, सगळ्या माणसांनी प्यायला पाहिजे. लबाड बोलणार नाही. काय जबरी प्लॅन आखलाय हो तुम्ही? काय जबरी प्लॅन आखलाय? अहो, मोठे मोठे पॉलिटिकल लीडर तुमच्या बुद्धिमत्तेसमोर पाणी मागतील, पाणी. अहो बस बस, ज्या गोष्टी मला माहितीये त्या मला नका सांगू. दुसरं काहीतरी बोला, सांगा. सासूबाई, आई आपल्याच मुलाच्या विरोधात जाते हे नवल. जावई बापू, आदर्शची हार, तीच त्या इंद्रायणीची हार. माझ्याच घरात राहते आणि माझ्या पोराला फितवते ती. फित काही आपला आहे की नाही? फित माझी सत्ता आहे. आणि ती शाबीत ठेवायची असेल तर मला काहीतरी करायला लागल की नाही? ये पा, आदोक्षजवर माझं प्रेम आहेच. त्याला माझ्या अनेक शुभेच्छा आहेत, आशीर्वाद आहेत. आता मांजर सुद्धा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या पिलाचा जीव घेतच. तसं तर नाही करत मी. बाकीचे पैसे कुठे ठेवले मी? कपाटात ठेवले असते. हॅलो, नमस्कार. कीर्तनकार इंद्रायणी दिग्रसकर वाडीकर बोलताय ना? रामकृष्ण हरी, मीच बोलते. मी नंदन हिरेमठ बोलतोय, शिरपूरहून. एक अडचण होती आणि त्याच्यातून तुम्हीच बाहेर काढू शकता आम्हाला. अडचण? आमच्या गावात हरिनाम कीर्तन सोहळा होतोय. आसपासच्या 10 गावातून लोक येणार आहे तो. पण ऐन वेळेस विश्वंभर महाराज आजारी पडले. अरे बापरे, मग हो? पण आता कीर्तन कॅन्सल करणं अवघड आहे. तुम्ही आलात ना तर लई चांगलं होईल. तुम्ही मागाल तेवढं मानधन देऊ आम्ही. कीर्तन सेवाच करायची आहे ना. माझ्यासाठी कीर्तन सेवा महत्वाची आहे. त्याच्यासाठी मानधन नकोय मला. काळजी करू नका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आदू, बरं झालं आलास. मला शिरपूरला बोलवलंय कीर्तन सेवेसाठी. कीर्तन सेवा? असं अचानक?